Hello my dear students. Now today we are going to study the next part of alternate angles, corresponding angles and interior angles. Their properties, special properties. When two sides are parallel given, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दोन साइड्स या पॅरलल दिल्या जातात, पॅरलल, and third one is the transversal, एक ट्रान्सव्हर्सल असते, त्यावेळेस कसे ते अँगल बनतात ते सांगायचे आपल्याला. आता बघा बरं का, इथे मी एक फिगर ड्रॉ करतो. हे बघा, suppose here these two sides are parallel, ह्या दोन पॅरलल आहेत. This one is the transversal, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. सपोज ट्रान्सव्हर्सल L, this is M and this one is N, LM N. तीन साइड्स आल्या बघा. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, इथे बघा, सपोज इथे नाव दिले आपण A, इथे सपोज B, इथे C आणि इथे आहे D. इथे असेल समजा, इथे आहे आपला P, सपोज P दिला इथे, इथे सपोज दिलाय Q, इथे समजा आपला E दिलाय आणि इथे सपोज दिलाय G. आता आपल्याला नावं लिहायला सोपे जातील. कसं बघा, APE हा वाला वरचा अँगल घ्यायचा, तर APE हा जर घ्यायचा असेल हा, तर आपण DQG किंवा GQD असं नाव घेऊ शकतो. म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने नावं दिले. आता बघा, ह्या दोन काय आहेत, पॅरलल लाईन्स. AB पॅरलल टू CD, इथे सांगू आपण साइड AB parallel to side, ही AB कोणाला पॅरलल, CD ला, parallel to side CD and PQ is the transversal किंवा line L is the transversal and line L is the transversal. L काय आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता बघा बरं इथे काय करता येईल, व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. आता इथे जर ह्या दोन पॅरलल असतील, आपण इथे म्हणूया प्रॉपर्टी ऑफ, इथे वरच लिहायला पाहिजे होतं, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला लिहावं लागेल, ह्याच्यानंतरची ही स्टेप. म्हणजे जर ही पॅरलल असेल, ही ट्रान्सव्हर्सल असेल, तर काय बघा बरं का. आता ह्याच्यानंतर हे लिहा आणि ह्याच्यानंतर आता इकडे लिहा, ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप हे. आता बघा काय पहिलं सांगायचं, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. पहिलं तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल ओळखता येतात का हे मला बघायचं. APE चा कोणता एक बघा बरं, APE ह्याचा करेक्ट, बऱ्याच जणांना करेक्ट कळलं. CQP ह्याचा हा एक, अगदी बरोबर. मग काय, अँगल APE is congruent to angle. बघा, APE कोणाशी कॉन्ग्रुएंट, CQP, अँगल CQP पहिलं झालं. आता दुसरं बघा इकडचं, हा वाला, हा मग BPE किंवा EPB अँगल, हा EPB कोणाशी, PQD सोबत, हा आणि हा इक्वली इकडचा असा EPB PQD अँगल EPB is congruent to angle. बघा, EPB पहिला EPB कोणाशी कॉन्ग्रुएंट, EPB PQD सोबत, अँगल PQD EPB PQD हे दोन इक्वल, बरोबर आहे. आता तिसरा जर मी हा घेतला, हा वाला, त्याच्यासोबत हा एक, अगदी बरोबर. मग काय, BPQ अँगल, बघा अँगल BPQ इज कॉन्ग्रुएंट. बघा बरं, BPQ दिसतोय का, BPQ, हा BPQ कोणाशी कॉन्ग्रुएंट, DQG, हा BPQ इकडे खाली, हा DQG खाली, म्हणजेच BPQ DQG अँगल DQG, बघा DQG सोबत हा तिसरा. आणि आता चौथा बघा बरं, हा चौथा वाला या चौथ्या वाल्यासोबत, हा म्हणजेच APQ अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, APQ कोणासोबत बघा, APQ CQG अँगल CQG. म्हणजेच बघा, पहिल्याशी, दुसरा दुसऱ्याशी, तिसरा तिसऱ्याशी आणि चौथा ह्या चौथ्याशी, हा आणि हा, हे दोन, पहिले हे दोघं करस्पॉन्डिंग अँगल. अगोदर आपण फक्त करस्पॉन्डिंग म्हटलं होतं, आता इथे ते कॉन्ग्रुएंट दाखवतो, बिकॉज दिस टू आर पॅरलल. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत म्हणून हे आता इक्वल आले. पहिल्याच्यात आपण फक्त इथे अँड म्हटलो, धिस अँड धिस असं अँड म्हणायचो. आता ते कॉन्ग्रुएंट, म्हणजेच हा वाला ह्याच्याशी कॉन्ग्रुएंट, हा दुसरा ह्या दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट, हा तिसरा ह्या तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट, तिसरा आणि हा चौथा ह्या चौथ्याशी कॉन्ग्रुएंट, हे दोन. येते लक्षात, हे कॉन्ग्रुएंट आहे. हे झालं प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर आता प्रॉपर्टी ऑफ
अल्टरनेट अँगल्स. इथे काय म्हणणार आपण, प्रॉपर्टी ऑफ सेकंड, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. प्रॉपर्टी कुणाची, अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी. आता बघा बरं कसं येतं हे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. काय येते प्रॉपर्टी बघा. अल्टरनेट अँगल तर तुम्हाला कळलेच पाहिजे बघा. आता हे करस्पॉन्डिंग मी असे खोडून टाकतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्या अल्टरनेट दाखवायला सोपं जाईल. आता लक्षात घ्या, अल्टरनेट म्हटलं की आपल्याला काय आठवलं पाहिजे, झेड. म्हणजे बघा ह्याचा हा वाला अँगल ह्या वाल्या अँगलशी कॉन्ग्रुएंट. हे काय, हा झेड असा 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 झेड तयार झाला. म्हणजे हा आणि हा इक्वल, इकडचा हा वाला आणि हा वाला इक्वल. बरोबर. मग नाव कसं घेणार ह्याचं नाव ए, इथे समजा पी आहे, ए पी क्यू. ए पी क्यू ह्याचं नाव झालं हे ए पी क्यू हा वाला. आणि ह्याचं नाव कसं, पी क्यू डी. ज्याचं नाव घ्यायचं तो मध्ये आला पाहिजे. ए पी क्यू डी हे दोन इक्वल. बरोबर आहे. मग इथे सांगायचं अँगल ए पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए पी क्यू कोणाशी, पी क्यू डी सोबत. अँगल पी क्यू डी ही पहिली जोडी झाली ह्या दोन. तसे आता हे दोन ह्याच्यासोबत कोणता, हे बघा हा वाला आणि हा वाला. हा कोणता, बी पी क्यू आणि इकडे पी क्यू सी. बघा बी पी क्यू अँगल बी पी क्यू इज कॉन्ग्रुएंट. बी पी क्यू कोणाशी कॉन्ग्रुएंट, पी क्यू सी. अँगल पी क्यू सी. आणि हे कोणते अँगल झाले, हे अल्टरनेट अँगल्स. पण अल्टरनेट मधले हे आतले आहेत बघा, इंटेरियर. ह्यांच्या बाहेरचा आणि ह्याच्या बाहेरचा ते एक्सटेरियर. इथे म्हणायचे इंटेरियर अल्टरनेट. इंटेरियर आतले अल्टरनेट. आता एक्सटेरियर अल्टरनेट त्याच्या विरुद्ध, ह्याच्या विरुद्धचा आणि ह्याच्या विरुद्धचा घ्यायचा. बघा बरं मग ह्यांचे कसे येतील ते, एपीकीच्या ए पी क्यू म्हणजे ह्याचा ऑपोजिट हा आणि ह्याचा ऑपोजिट हा, हे दोन येतील बघा. इकडचा हा इकडचा, बघा ना हे दोन इक्वल. मग ह्याच्या विरुद्धचा हा आणि ह्याच्या विरुद्धचा हा, हे दोन इक्वल. हे आणि हे एक्सटेरियर, बाहेरचे हे बाहेरचं एक्सटेरियर. ओके. आता कोणता, ई पी बी त्याचा बघा ऑपोजिट काय, ए पी बी क्यूचा ई पी बी. अँगल ई पी बी हे जास्त विचारले जात नाही, मी तुम्हाला मुद्दाम शिकवतोय फक्त, हे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून. मग आता ए पी बी हा झाला इकडचा आणि इकडचा कोणता, सी क्यू जी. सी हा इथे क्यू, सी क्यू जी. बघा सी क्यू जी. तसं आता इकडे बघा, आता हा वाला आणि हा वाला इक्वल, हे दोघं. हे बघा हे दोन म्हणजे हे दोघं. ह्याचा ऑपोजिट इकडे हा वाला, ह्याचा ऑपोजिट. आणि ह्याचा ऑपोजिट इकडे हा वाला. बघा ह्याचा ऑपोजिट ह्याचा ऑपोजिट, हे दोन इक्वल. म्हणजे ए पी अँगल बघा, अँगल ए पी ई इज कॉन्ग्रुएंट. बघा बरं, ए पी ई कोणाशी कॉन्ग्रुएंट, ए पी इकडचा डी क्यू जी सोबत ह्या अँगल डी क्यू जी. आणि ह्याला जसा इंटेरियर तसे हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. कळलं सर्वांना, एक्सटेरियर. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली का, जे करस्पॉन्डिंग असतात, करस्पॉन्डिंग ह्याच्या चार जोड्या, हे चार अँगल सोबत करस्पॉन्डिंग, ते सगळे इक्वल. आता दुसरे घेतलं आपण अल्टरनेट अँगल्स. हे दोघं, ही जोडी आणि ही जोडी, हे दोन इक्वल, हे दोन इक्वल. कधी, जर ह्या दोन पॅरलल असतील तर हे दोघं इक्वल येतात आणि हे दोन इक्वल येतात पॅरलल. आणि मग ह्यांचाच ऑपोजिट हा आणि ह्याचा ऑपोजिट हा, हे पण दोघं इक्वल आहेत, हा आणि हा. हा वाला आणि हा वाला, हे दोन इक्वल. एक्सटेरियर अल्टरनेट. तसं हे दोन इक्वल, हे दोघं, ह्याचा ऑपोजिट हा आणि ह्याचा ऑपोजिट हा, म्हणजे हे दोन इक्वल, हे आणि हे दोघं बघा, हा आणि हा, हे दोन इक्वल. एक्सटेरियर अल्टरनेट. तसंच आता इंटेरियरच्या बाबतीत बघा, म्हणजे काय बघितलं, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. जर त्या दोन पॅरलल लाईन असतील त्यांनी बनवलेले करस्पॉन्डिंग अँगल इक्वल. तसंच त्यांनी बनवलेले अल्टरनेट अँगल सुद्धा इक्वल. हे झेड मध्ये बनलेले अल्टरनेट अँगल सुद्धा इक्वल येतात. पण कधी, जर त्या पॅरलल असतील तर. पॅरलल नसतील तर ते इक्वल येणार नाही. आता इंटेरियर अँगल हे झालं दुसरं. ही झाली पहिली प्रॉपर्टी, ही झाली दुसरी प्रॉपर्टी आणि तिसरी बघा आता इंटेरियर, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय ती बघा. आता इंटेरियर तुम्हाला तर कळलं पाहिजे, इकडनं असे आले हे इंटेरियर आणि इकडनं असं आलं हे इंटेरियर. बरोबर आहे. मग पहिला घ्या आता ए पी क्यू.
अँगल ए पी क्यू प्लस, बरोबर का? आता हा पहिला आणि हा दुसरा, हा इकडचा हा असं बघा असे, हा ए पी क्यू पहिला आणि हा सी क्यू पी दुसरा, हे दोघं सी क्यू पी, अँगल सी क्यू पी इज इक्वल्स टू 180 डिग्री. कधी 180 येतं ते जर ह्या दोन, ही आणि ही पॅरल असेल, ही ट्रान्सव्हर्सल, तरच हे दोन 180 येतं. ह्याचं आणि ह्याचे ऍडिशन बघा तुम्ही घरी पण करू शकता. तुम्ही दोन लाईन अशा पॅरल काढायच्या, एक कुठे अशी ट्रान्सव्हर्सल काढा, अशी अशी कशी काढा, आणि तिचा मग हा अँगल मोजायचा आणि हा अँगल मोजायचा, दोघांची ऍडिशन करा, ती 180 भरते निश्चितपणे. फक्त त्या पॅरल व्यवस्थित काढा. आणि असं पण करून बघा, एक अशी ज्या पॅरल नाही आहेत आणि त्यांची मोजून बघा, ते 180 नाही येणार. म्हणजे कशासाठी ती ऍप्लिकेबल? इफ दोज टू लाईन्स आर पॅरल and this one is the transversal. At that time these two angles, this one and this one, their sum, their addition is 180 degree. Understood this? Then see the next, we got here this pair, first second addition of these two angles is 180 degree. Now these two BPQ, this angle BPQ, angle BPQ plus C, BPQ this first angle, and here PQD this second angle, PQD this one, अँगल पी क्यू डी, म्हणजेच हे दोघं अँगल आता हे असे आलेले आहेत, हे दोन, त्या दोघांची ऍडिशन बघा किती, ह्यांची पण 180 डिग्री, दॅट इज दे आर इंटेरियर अँगल्स. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात, अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, आणि इंटेरियर अँगल मात्र सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन 180 आणि या दोघांची सुद्धा ऍडिशन 180, म्हणजे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. कळलं? चला पटपट कॉपी करून घ्या आणि हे आता तुमच्या नोटबुक मध्ये 2-2 वेळेस लिहायचं बरं का. जोपर्यंत तुमचं लर्न होत नाही तोपर्यंत 2-2 वेळेस ते लिहायचं, म्हणजे तुम्हाला ते त्याची प्रॅक्टिस होईल जास्त. चला पटपट कॉपी करा बाळांनो. नाउ सी हियर स्टुडंट्स, द नेक्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ओळखायचं ह्याचं आन्सर कोणतं आहे, बरोबर आहे. इन द गिवन फिगर, आता हे व्यवस्थित समजून घ्या, किती जणांना कळतं मी बघणार आहे आता. इन द गिवन फिगर इफ लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन, म्हणजे बघा ह्या दोन पॅरलल दिल्या. आत्ताच तुम्हाला आठवत असेल बघा, जर दोन लाईन पॅरलल असतील, एक त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल, तर तिथे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? करेक्ट, कॉन्ग्रुएंट. तिथे तयार होणारे अल्टरनेट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. आणि तिथे तयार होणारे इंटेरियर अँगल्स, असे इंटेरियर, हे कसे असतात? सप्लिमेंटरी. अगदी बरोबर, लक्षात ठेवा बरं का, काही मुलं गोंधळतात. करस्पॉन्डिंग आणि अल्टरनेट हे दोन टाईपचे जे आहेत ते कॉन्ग्रुएंट येतात, पण जे इंटेरियर आहेत, इंटेरियर अँगल, ते मात्र कसे असतात? सप्लिमेंटरी. आता पी इज द ट्रान्सव्हर्सल, देन फाइंड एक्स. आता आपल्याला इथे एक्स फाइंड करायचं ह्यांच्यामध्ये. आता खूप सिंपल, हे फक्त समजून घ्या. बघा ही आणि ही पॅरलल अँड दिस वन इज द ट्रान्सव्हर्सल. मग तसं असेल तर हा 3x आणि 1x, हा 3x आणि x हे दोन अँगल कोणते आहेत? इंटेरियर अँगल्स. इथे म्हणायचं काय, आता हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी लिहितोय मी. इथे तसं सांगा, इंटेरियर अँगल्स, हे फक्त कळण्यासाठी. तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट टिक करायचंय, सोडून बघायचं आणि टिक करायचं त्याला. त्याच्या सोल्युशनला मार्क नाहीये, त्याच्या डायरेक्टली तुम्ही जे उत्तर लिहिता टिक करता त्याला मार्क्स आहे, ह्या ज्याला ऑप्शन दिलेले असतात. ओके, पण तुम्हाला कळण्यासाठी मी लिहून देतोय. इथे हा आणि हा इंटेरियर, मग इथे म्हणा इंटेरियर अँगल्स. इंटेरियर कळतंय का कसे आले? इकडनं असे जाणारे इंटेरियर, तिकडनं असे येणारे इंटेरियर. मग इथे काय, इंटेरियर अँगल्स आर, इंटेरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स काय? सप्लिमेंटरी आहेत. आता पुढे बघा, हे इंटेरियर अँगल झाले सप्लिमेंटरी. पुढे काय करायचं आता? मग हा 3x आणि 1x, 3x प्लस 1x म्हणजे नुसता x. सप्लिमेंटरीचा मिनिंग कळतो काय? म्हणजे त्यांची ऍडिशन किती? 180. आताच ह्याच्या मागच्या आपण स्टेप मध्ये बघितलं, ह्या दोघांची ऍडिशन 180. मग इथे घ्या, ह्या दोघांची ऍडिशन 180 डिग्री. आता 3x प्लस 1x कळतंय का? हे दोघं, हा प्लस हा, ह्या दोघांची बेरीज किती घ्यायची? 180 डिग्री. आपण सांगितलं ह्या दोघांची ऍडिशन सप्लिमेंटरी असते, म्हणजेच 180 येते. ओके, आता 3x प्लस 1x 4x अँड दॅट इज इक्वल्स टू 180. आता हा 4 ह्याला मल्टिप्लाय इकडे पाठवा, डिवाइड करेल. मग इथे काही बघा, x इज इक्वल्स टू, हा 4 इकडे पाठवा, इकडे 180 आणि हा 4 खाली आला, अपॉन 4. मग 4 1 जा 4, 4 4 जा 16, 4 चौक 16, 2 उरले, 2 इथे दिले 20, म्हणजे 4 5 जा 20, म्हणजेच काय आलं? 45 डिग्री. म्हणजेच आपल्याला x इज इक्वल्स टू मिळाला 45 डिग्री. काही अडचण याच्यामध्ये? कळतंय का बघा बरं. आता आपण इथे काय करूया, नेक्स्ट घेऊ. बघा बरं का, आता हे जर तुम्हाला परफेक्ट कळलं असेल, काहीच नाही, ह्या दोघांची ऍडिशन 180 केली,
त्याची बेरीज केली 4x आली इज इक्वल टू 180. ह्या 4 ने डिवाइड केलं, x ची व्हॅल्यू आली 45 आणि तीच विचारली होती बघा, फाइंड x मिळाला 45 डिग्री. ओके, आता इथे बघा, इथे काय करायचं, आता हा 4x दिलाय आणि हा 2x दिलाय. आता जर हा 2x इथे घेतला असता बघा इथे, तर हा आणि हा व्हर्टिकली ऑपोजिट बघा ना, हे असं हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, हा वाला आणि हा वाला, हा आणि हा सुद्धा व्हर्टिकली, तसं हा 2x हा सुद्धा 2x येईल, बरोबर आहे. इथे काय करायचं, आता आपण एक काम करूया, इथे आपण ह्याचं नाव काय करूया, ह्याला m घेऊया, ह्या अँगलचं नाव m. इथं असं सांगायचं अँगल m and 2x आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. इथं म्हणायचं अँगल्स m, हा m वाला आणि हा 2x, अँगल m and 2x, अँगल m and 2x आर, हा m आणि हा 2x, हे दोघं काय आर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मग हे जर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल असतील हे दोन, तर m काय येईल मग 2x. देअरफॉर m इज इक्वल्स टू 2x. m ची व्हॅल्यू काय येईल, ह्या अँगल m किती येईल, हा m म्हणजेच 2x येईल, हे दोघं इक्वल येतील. कळतंय का, m किंवा त्याला अँगल नाही म्हटलं तरी चालेल. m इज इक्वल्स टू 2x. आता मला सांगा, हा 4x प्लस m, नाव 4x प्लस m इज इक्वल्स टू, कोण सांगतो बरं आता हे 4x आणि m कोणते अँगल आले, हे दोघं हे असे बघा, इथून इथं आलेले हे m आणि हा 4x, हे दोघं कोणते अँगल, करेक्ट, इंटेरियर. मग इंटेरियर अँगल काय असतात, सप्लिमेंटरी, त्यांची ऍडिशन 180, अगदी बरोबर. मग इथे 4x प्लस m इज इक्वल्स टू 180 डिग्री. इथं सांगा कोणते अँगल आहेत ते, इंटेरियर अँगल. तुम्हाला लगेच कळलं पाहिजे, इंटेरियर अँगलची ऍडिशन 180 असते. फक्त या m च्या जागेवर ह्या 2x, m म्हणजेच 2x, इथला m काढा आणि तिथे 2x टाकून द्या. मग बघा 4x प्लस 2x इज इक्वल्स टू काय, 180 डिग्री. आता 4 प्लस 2 6x, हे 4 आणि 2 6x इज इक्वल्स टू 180. देअरफॉर x इज इक्वल्स टू, आता बघा इकडे घेतो मी, इथे घेतो. आता 6x इज इक्वल्स टू 180, मग इथे फक्त x ठेवा आणि हा 6 ला तिकडे पाठवा, म्हणजे 180 आणि अपॉन हा 6 जाईल, अपॉन 6, मग 6 1 6, 6 3 जा 18, 6 0 जा, म्हणजे x किती आला 30. x ची व्हॅल्यू आली 30. मग हा x 30 आणि काय विचारलं आपल्याला, x इक्वल्स टू किती, हा 30 मिळाला. इथला x किती आला होता 45, ह्याला 45 ला टिक करा. बघा ह्याचं C ऑप्शन, त्याचं D ऑप्शन. कळलं सर्वांना. चला आता हे जे लिहून दिलंय, हे सगळेच्या सगळे क्वेश्चन क्लासवर्क मध्ये 2 वेळेस लिहायचे आणि होमवर्क मध्ये 2 वेळेस. काही मुलांना मी कॉल केलेत, काही मुलांनी वह्या बनवलेल्या नाहीयेत, तर बाळांनो आठवणीने वह्या बनवा. जुन्या असतील तरी चालतील, पण त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहा, नंतर तुम्हाला खूप सोपं वाटेल. मग एकदा त्याची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला जसं सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला खूप सोपं वाटेल. आणि काही जणांना असं वाटतं की 8वी काय महत्वाचं नाही, आपल्या एक्झाम होणार नाही वगैरे वगैरे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 8वी हा सगळ्याचा पाया आहे, बेस. हा जर तुमचा पक्का असेल तर ह्याच्यावर किती मोठी इमारत बांधा, ती चांगली मजबूत असेल. म्हणजे तुम्ही कुठल्याही मोठ्या पदावर जायचं असेल तर तुम्हाला बेस तुमचा पक्का पाहिजे. त्यासाठी ह्या गोष्टींना तुम्ही कमी समजू नका, त्याची चांगली प्रॅक्टिस करा, वारंवार रिव्हिजन करा आणि काही अडचण आली तर कॉल करा. ओके, चला, थँक्यू स्टुडंट्स.